नमस्कार सखींनो, माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आजचा हा माझा पहिला व्लॉग आहे। तर तुम्ही टाइम बघत असाल 6 वाजून गेलेले आहेत आणि आज आहे पौर्णिमा। तर आज खूप सारी कामं आहेत। आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे। तर आज आहे होलिका दहन आणि उद्या आहे होळी। तर या होळीच्या अग्नीत जळू दे तुमचे दुःख सारे आणि येऊ दे तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण सारे। तर तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर इथे मी चहा बनवत आहे। तर सकाळी उठल्या उठल्या मला चहा लागतो। तर चहा पिल्यानंतर पुढची जी कामे असतात ते करायला पण एनर्जी मिळते आणि एकदम फ्रेश होऊन जातं। तर इथे मी चहा बनवत आहे आणि ते काल रात्री भिजवलेली बदाम आहेत। तर अनिशा उठल्यावर तिला पण देईन आणि मी सुद्धा चहा सोबत घेईन। तर सकाळी लवकर उठण्याचा एक फायदा आहे, एक काय तसे खूप सारे फायदे आहेत। तर सकाळी तुम्हाला तुमचा स्वतःचा टाइम मिळतो आणि एकदम शांत असते। तर इथे बाल्कनीत बसून मी चहा घेते। माझा हा स्वतःचा मी टाइम आहे आणि तसंच सकाळी ना खूप शांतसुद्धा असतं आणि एकदम गार वाराची जी झुळूक असते ना ती सुद्धा छान वाटते आणि तिथून उठून यायला अजिबात मन होत नाही। पण तिथंच बसले तर पुढची कामं कसं होणार। तर त्यामुळे चहा घेतला आणि आता पटकन माझे जे पुढची कामं आहेत त्या कामाला मी लागले आहे। तर सगळ्यात आधी झाडू मारून घेत आहे सगळीकडचा। तर आतला सगळीकडचा झाडू मारून घेतलेला आहे। तर आता बाहेरचं झाडू मारून घ्यायचं आहे आणि इथे बघा तुम्ही तर कितीसुद्धा तुम्ही दररोज ठेवा तरीसुद्धा नेक्स्ट डे सकाळी ही अशी हालत झालेलीच असते चपलांची। तर ते कधीच रॅकवर नसतात, ते खालीच असतात आणि हे आता माझं रुटीनच झालेलं आहे। तर चला मग करूया। तर झाडू वगैरे झालेला आहे मारून आणि आता मी फरशी पुसून घेत आहे। तर पौर्णिमा असल्यामुळे ना आज मला सारे जे देव आहे ते स्वच्छ करून छान धुवून स्वच्छ करून तसेच जो तांबे आहे तो सुद्धा मला घासून पूजा करायची आहे। त्यामुळे थोडासा वेळ लागतो पूजा व्हायला। तसंच पुरणाचा सुद्धा स्वयंपाक असला ना तर तुम्हाला माहिती आहे की किती गडबड असते आणि अनिशा अजून उठलेली नाही आहे। तर ती अजून उठलेली नाही आहे तोवर मला जेवढी कामं करून घेता येतील तेवढी मी करत आहे। ती एकदा उठली की मग मला तिच्याकडे सुद्धा बघावं लागतं आणि इकडं कामसुद्धा करावं लागतं, कारण ती सारखं मम्मी मम्मी बोलतच असते। तर इथे मी डाळ कुकरला लावत आहे। तर कुकरला ती डाळ लावून मी जाऊन आंघोळ करून येते, म्हणजे तोपर्यंत हे जी डाळ आहे ती पूर्णपणे शिजेल। तर आधी थोडी डाळ शिल्लक होती आणि त्यामध्ये एक थोडेसेच डाळ मिक्स झालते दुसरे, तर तेच मी निवडत होते आणि आता नवीन जे आणलेली होती मी पॅकेटमधले ते मी एक ग्लास इतकं मी घातलेलं आहे। तर अनिशालासुद्धा पुरणपोळी खूप आवडतात आणि मला नैवेद्यालासुद्धा करायचे होते, त्यामुळे मी 1 ग्लास घातला। तर इथे मी आता करून डाळ लावून इथे मी हळदीचं लेपन करून घेणार आहे उंबरठ्याला, म्हणजे आंघोळ वगैरे करून येऊस्तोपर्यंत ते सुद्धा वाळेल। तर हळदीचं लेपन कसं करायचं आणि त्यासाठी काय काय वापरायचं हे तुम्हाला मी एक माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर ते नक्की बघा। तरीसुद्धा मी इथे सांगत आहे की तुम्ही हळद, थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल घालून तुम्ही छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर कन्सिस्टन्सी आहे ना ती जास्त पातळ पण नसावी आणि जास्त घट्टसुद्धा नसावी। तर याप्रमाणे तुम्ही चमच्याने किंवा हाताने सुद्धा हळदीचं लेपन करू शकता। तर बघा इथं मी आंघोळ करून आलेली आहे आणि डाळसुद्धा शिजलेली आहे, पण अजून थोडीशी शिजायची बाकी आहे। तर त्यासाठी मी गरम पाणी ठेवलेलं आहे थोडीशी, त्यात मिक्स करून आणि थोडंसं त्याला शिजवून घेणार आहे। आणि आता अनिशासुद्धा उठलेली आहे, त्यामुळे तिला मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे मी थोडीशी साखर आणि बोरमिटा घातलेला आहे कपामध्ये। तर तिला दूध देऊन
मी पुढची कामे करणार आहे। अनिशाची अजून झोप झालेली नाही आहे, ती अजूनसुद्धा डोळे चोळत चोळत दूध पित आहे। पण ठीक आहे, आता ती दूध वगैरे पिल आणि मी सुद्धा इथे डाळ पुन्हा एकदा कुकरला लावलेली आहे। तर आता एवढं सगळं झाल्यावर मग स्वतःची सुद्धा काळजी घ्यायलाच पाहिजे ना। तर मी इथे माझं जे स्किन केअर रूटीन आहे ना ते करून घेत आहे। तर स्किन केअर रूटीन म्हणजे खूप काही जास्त करत नाही, फक्त एक मॉइश्चरायझर लावते आणि सनस्क्रीन लावते, बस झालं माझं स्किन केअर रूटीन। तर सकाळी स्वतःसुद्धा आपण जर फ्रेश झालो तर आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि आपल्यालासुद्धा छान वाटते। तर तुम्हीसुद्धा जेवढं तुम्ही घराची काळजी घेता ना तसंच स्वतःची काळजी घ्यायला पण विसरू नका। तर इथे मी बाहेर जात आहे फुल आणण्यासाठी। तर फुलंच नाही आहेत पूजा करायला आणि मी काल आणायचे सुद्धा विसरले आणि मला फुलांशिवाय ना पूजा अशी पूर्ण झाल्यागत वाटतच नाही। कधी तर ठीक आहे, पण जेव्हा मला शक्य असतं तेव्हा मी नक्की आणते। तर मी फुलं आणलेली आहेत आणि आता जे तांब्या वगैरे जे काही आहे ना तर ते मी स्वच्छ घासून पुसून घेणार आहे। आणि हो, तांब्या पितळ्याची भांडी कशी घासावी त्यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा, तुम्हाला खूप मदत होईल त्याची। तर इथं मी सर्व काही घासून घेऊन आता पूजा करायला सुरुवात करते। तर इथे मी उंबरठ्याची पूजा करून घेतलेली आहे। तर कधीसुद्धा तुम्ही देवपूजा करताना तर त्याच्या आधी तुम्ही उंबरठ्याची पूजा करायची आहे। उंबरठ्याची पूजा झाल्यावर तुमच्याकडे तुळस असली तर तुळशीची पूजा आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे। तर इथं मी सर्व देव जे आहे ते खाली घेतलेले आहेत आणि आता जे त्यांचं आसन आहे ते मी स्वच्छ करून घेतलेले आहे। आणि पहिलं जे कळस आहे मंगल कलश तर त्याची मी पूजा करून घेणार आहे। तर प्रत्येकाच्या घरी मंगल कलश हा असतोच आणि असायलाच हवा। आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा जी काही नकारात्मकता आहे ती हे कलश शोषून घेत असते। तर त्यासाठी मंगल कलश हा सगळ्यांच्या घरात असायलाच हवा। आणि मंगल कलश कधीसुद्धा असाच खाली ठेवू नका, त्याच्या खाली तांदूळ, एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून तुम्ही त्यावरच मंगल कलश ठेवत जावा। तर माझी पूजा झालेली आहे, तुम्हाला मी दाखवते। तर 9 वाजलेले आहेत टाईम आणि आता माझी पूजा आणि सकाळचे जे काही कामं आहेत, चहा, झाडू, फरशी वगैरे सगळं झालेलं आहे। आणि आता मी डाळ पण शिजायला ठेवलेली होती तर ते सुद्धा झालेलं आहे करेक्ट। आता पटकन ह्याला चटका देणार आहे मी आणि तुम्हाला मी दाखवते। तर बघा, डाळ करेक्ट शिजलेली आहे, तुम्हाला दिसणार नाही तर चला मला पटकन नैवेद्य करून घ्यायचा आहे। आणि हो, जर माझा आवाज कमी येत असेल तर प्लीज ॲडजस्ट करा, माझ्याकडे माईक नाही आहे आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे। तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझा ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत। तर इथे मी कट बाजूला काढत आहे आणि ही जी डाळ आहे त्याला मी चटका देऊन घेणार आहे। तर कटाची आमटी मी खूप सिंपल बनवते,
तर त्यासाठी मी फक्त कोथिंबरी, कढीपत्ता आणि लसूण घालते आणि तसंच सुकं खोबरं किंवा तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता. तर एवढंच घालून मी फोडणी देते. खूप सिंपल पण खूप टेस्टी होते. तर ह्याला मिक्सी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्याला फोडणी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही एकदा करून बघा, खूप छान टेस्ट होते यासारखी केलं तरी. खूप जण त्यामध्ये वेगवेगळे मसालेसुद्धा घालतात, ठीक आहे, ते सुद्धा छान होतं. पण मला हे सुद्धा सिंपल पण खूप छान टेस्टी होतं, त्यामुळे हे सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा. तर चटका देऊन झालेला आहे आणि इथं मी पुरण जे आहे ते वाटून घेत आहे. तर असं केल्यानं ना जे काही डाळीचे छोटे छोटे कण जरी राहिले असतील ना तरी ते सुद्धा एकतर स्मॅश होतात किंवा ते खाली पुरणासोबत मिक्स होत नाही. तर पहा इथं किती छान माझं पुरणसुद्धा तयार झालेलं आहे आणि मी तांदूळसुद्धा भिजत ठेवलेले होते. तर आता त्याचंसुद्धा मी भातासाठी मी कुकरला लावणार आहे. तसंच माझी आमटीसुद्धा झालेली आहे. तर आता पटकन मी पुरणपोळी करून घेते, म्हणजे मला घरात आणि बाहेरही एकीकडं मला नैवेद्यासाठी घेऊन जायचं आहे मंदिरात. तर पटापटा मी आता पुरणपोळी करून घेते. तर इथे माझ्या सर्व पुरणपोळी झालेल्या आहेत. तसंच अनिशालासुद्धा मी पाणी काढून दिलं, तर आज तिनं अंघोळ करून घेतलेली आहे. तर खूप मोठी मदतच आहे ती मला. आणि आता मी जे काही नैवेद्यासाठी आहे ना ते मी ताट रेडी करून घेणार आहे. आणि इथं बघा मी तिला फ्रॉक वगैरे घातला आणि ती खूप आनंद आहे, कारण खूप दिवसांनी तिचा फेवरेट ड्रेस मी तिला घातलेला आहे. तर चला 11 वाजले आहेत बघा टाईम. तर आता आम्ही दोघीसुद्धा रेडी आहोत मंदिराला जाण्यासाठी. चला मग निघूया. आम्ही मंदिराला जाऊन आलो आणि मंदिराला जाऊन आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा जेवलो आणि जेवून थोड्या वेळ अनिशा खेळून तिला झोप आली, त्यामुळे ती झोपली. मी सुद्धा थोड्या वेळ झोपलेले. तर मंदिरातून जेव्हा मी बाहेर येत होतो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मंदिरातून जेव्हा मी बाहेर येत होते ना त्यावेळेला तिथे एक बाई बसलेली आणि तिने बघितलेलं मी नैवेद्य करून गेलेले ना, तर पुजारी घेत असताना आणि ते प्रसाद त्यांनी थोडासा आम्हाला जेव्हा वापस दिला, 2 पुरणपोळ्या त्यांनी आम्हाला वापस दिल्या. तर ते सर्व तिनं बघितलं आहे का मला माहीत नाही, पण जेव्हा मी मंदिरातून बाहेर आले त्यावेळेला तिनं ताई थोडं खाण्यासाठी काहीतरी असेल तर द्या म्हणून विचारली. मग मी तिला देत होते ते. तर त्यावेळेला पुन्हा ती म्हणाले की तुम्हाला जर खायचं असेल हे तर राहू द्या म्हणली. पण मी तिला तो प्रसाद दिला, जो काही मी नैवेद्य घेऊन गेलते ना तर तो मी दिला. पत्रावळीमध्येच मी घेऊन गेलते, कारण उष्ट्या ताटामध्ये मी नैवेद्य घेऊन जाऊ शकत नाही. तर ते मी तिला दिलं. आणि मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मी खूप मोठं म्हणजे असं काम केलं आहे किंवा दान केलं आहे, माझा मोठेपणा मी इथं सांगत नाही आहे. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्हीसुद्धा कुठेतरी असे गरजू गरीब व्यक्ती तुम्हाला दिसले तर त्यांनी नाही माहितलं तरी तुमच्याकडे जर काही असेल खायला तर तुम्ही नक्की द्या. आणि तसंच मूक प्राणी जे आहेत, पक्षी प्राणी, त्यांच्यासाठी जर काहीतरी करायला तुम्हाला जमलं तर नक्की करा. आता उन्हाळा पण आहे तर टेरेसवरती किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये थोडंसं पाणी, थोडंसं खायला काहीतरी त्यांना ठेवत जा. तर तुम्ही हे जेव्हा कराल ना, खरंच तुम्ही जे कमवता ना त्याचं सार्थक तुम्हाला झालेलं तुम्हाला वाटेल. आणि खरंच तो जो आनंद आहे ना जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला तो आनंदसुद्धा मिळेल. तर
मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्ही अन्नदान आणि हे अशी मदत तुम्ही गरजू व्यक्तींना नक्की करा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील तर मला ते सुद्धा कमेंट करून सांगा, कारण हा माझा पहिला व्लॉग आहे आणि माझा जो व्हॉइस आहे तो कमी येत असणार आहे कारण माझ्याकडे माईक नाही आहे सध्या। तर नेक्स्ट टाइम मी प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा आणि मला कमेंट करून कळवा विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।